कृषी विभागाच्या वतीनं वेगवेगळ्या पद्धतीचे शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन, प्रत्यक्ष पीक प्रत्यक्ष असे सगळे कार्यक्रम घेतले जातात. परंतु आजचा कार्यक्रम हा केवळ शेतकऱ्यांच्यासाठी नाही तर प्रत्येक नागरिकाच्या आरोग्यासाठी सुद्धा महत्त्वपूर्ण आहे. जंगलात असणारा रानमेवा आज लोकांच्या समोर उपलब्ध करून दिला आहे. खरं तर आपण सगळेजण पिझ्झा बर्गरच्या संस्कृतीत अलीकडे निघालो आहे, परंतु याच्यामध्ये सुद्धा 5 स्टार हॉटेलमधली सुद्धा एखादी डिश फिक्की पडेल अशा आमच्या मायमाऊलीने केलेले भाजी भाकरी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्या सगळ्यांचं प्रदर्शन, त्या सगळ्यांचं मार्गदर्शन आणि याचा आपल्या आहारात उपयोग करून घेऊन एक अतिशय पौष्टिक, प्रोटीन्सयुक्त आणि सात्विक अशा पद्धतीचं जेवणसुद्धा भविष्यकाळामध्ये प्रत्येक घराघरात व्हावं याच उद्देशानं राधानगरीच्या कृषी विभागानं हा कार्यक्रम आयोजित केला. आज आम्ही सगळेच जण इथं असणाऱ्या प्रत्येकाला आमचं आव्हान आहे, आपल्या सगळ्यांना सुद्धा, की हे सगळं खाल्ल्यानंतर तुम्हा सर्वांना सातत्यानं वाटेल की असा उत्सव दररोज व्हावा. आणि आमची सुद्धा अपेक्षा अशीच आहे की या रानमेव्याचं अधिक चांगल्या पद्धतीने प्रसिद्धी प्रचार व्हावा. अतिशय गुणकारक आणि अतिशय गोड, म्हणजे जेवणामध्ये सुद्धा इतक्या अवीट गोडीचे जी काय रानभाज्या आहेत त्या आपल्या सगळ्यांना खूप महत्त्वपूर्ण आहेत आणि त्यामुळे याचा आनंद आम्ही चाकणार आहोत. आपणही चाकावा अशी विनंती आहे. कृषी विभागाच्या वतीनं वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम राबवले जातात. त्यातला एक उपक्रम हा आत्मा म्हणून आमच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रयोगशील शेतकऱ्यांच्यासाठी मदत करणं, मार्गदर्शन करणं, पीक प्रात्यक्षिकं घेणं यासाठी आम्ही फंड्स उपलब्ध करून देतो. या आत्माच्या वतीनं रानभाज्यांचं संवर्धन, त्यांना मार्केट उपलब्ध करून देणं आणि अशा पद्धतीनं ज्या ज्या सगळ्या शेतकऱ्यांना रानभाज्यांचं शेती करायची आहे त्या सगळ्यांच्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीने व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा मानससुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जिल्ह्याचे कृषी अधिकारी आणि त्यांच्या सगळ्या टीमच्या माध्यमातून आम्ही करतो.